Yeah.
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेश विकार बल बुद्धि विद्या देव मोहि हरऊ कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश तिहु लोक उजागर राम दूत अतुलित बल धामा अंजन पुत्र पवन सुत नामा विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के रंगी कंचन वरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र राजे काले मोज जनेऊ साजे शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महागठबंधन विद्यावान गुणी अति साधु नाम काज करिबे द्वार रघुचरित्र सुनिबे तोर सिया राम लखन सीता मन बसिया रूप जब रामा रूप धरि अंतर धावा रूप धरि असुर संहारे रामचंद्र जी के काज सवारे लायक जीवन लखन जियारे श्री रघुवीर हरषि उर लाए रघुपति तेरे बहुत बड़ाए तुम मम प्रिय भरत तुम भावे सब भजन तुम रोज गावे अज कहि श्रीपति जनित लगावे सन्निकौशिक ब्रह्मादि मुनीसा नारद नारद सहित तुहिसा नमः कुबेर दिगपाल नहाते कवि कोविद कहि सके आले तुम्हें उपकारी तुम्हें वही कीन्हा राम मिलाए राजपद दीन्हा मनो मन सभी बीजन माया जय हरि सब जग जाना प्रियोजन पर भानु ये अवतारी मधुर पद जानो प्रभु मोदिका मेरे मुख माही जल्दी राम जी गए अजरज राही गुर गोविंद जगत के देते तुम अनुग्रह तुम्हारे देते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा तुम बैठारे दुख दुख रहाए तुम्हारी करना मेरा टिका हो तो डरना आपन तेज समारो आपे तीनों लोग आपसे गावे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे आगे रहो सब तेरा जपत निरंतर
Hare
आज श्रीकृष्ण जन्मकाळानिमित्त सर्व उपस्थित असलेल्या साधक बंधूंचं मानवी परिवारातर्फे हार्दिक स्वागत आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम आहे। फक्त 10-15 मिनिटं आपण श्रीकृष्ण जन्मकाळाच्या अगोदर जी कथा होती ती कथा 100व्या होईपर्यंत
जी आहे त्यानंतर जन्मकाळ आहे तोपर्यंत आपण ती कथा आपण वाचणार आहोत. बोला पुंडली गवर्देव वारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय माऊलीनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. जय 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 अनंत ब्रह्मांड नायका चतुर्नाथ्या निजनका चौघासी नवे अभांगा तुझे स्वरूप वर्णाया काही जन वेडी होती अटरांची कुंडली गाती चौघी जणी तटस्थ पाहते स्वरूप नरवई पाहता अनुरोची ठाव तारी सहजती झाली वाव 14 जणीची केव नसले स्वरूपनाया चिन्हड्या बहुत 64 8 जणी बहुत कशी 18 ही पुढी स्वरूपती देवनेता आणि एक महाराज एक 16 जणी चतुर्शान आणि दोघी डोळे मोडल्या राजुनी तटस्थ पंचविता झाली बावंती कांती निवृत्ती नाव दोन्ही म्हणणे अभाव येथे विराले चौ मुखांचा वर्णिता बाजूला 5 मुखाचा तटस्थ राहिला 6 मुखाचा धडा कपाडा माझी जावणी सहस्रमुखाचा वर्णिता लेख तोही झाली तळी कल्पक तोरा तोराची पडले अटक एकमुखी काय वर्ण जिमितांचे बिंदू किती हे एक वेळा होय गणती निराळी पायी वेदती परिपितीची अशा रीतीने हे भगवंताचं वर्णन चाललेलं आहे. आणि आता काय होईल पृथ्वी ते वजन गणवेल सिंधू ते जीवन अवनी वरी किती तृण मोदवे जाते अंबर आहे किती वेती हे गणवेल रमापती परी तुझे गुण निश्चिती न वर्णवी कोणाते असो आता पूर्वानुसंधान 2वे अध्याय संपदा पूर्ण कंसे देवकीने गर्भवधून साही टाकले बंदिशाळे. अशा रीतीने कंसाने 6 देवकीचे गर्भ बंदिशाळेमध्ये मारून टाकलेले पाप झाले उत्कंठ दान गांधीले गाई ब्राह्मण यावरी शिरसागरी जगजीवन काय घेता झाला. अशा रीतीने पृथ्वी तरा पुष्कळ पाप झाल्यावर तर भगवान आणि ब्रह्मदेव विष्णू काय म्हणतात अनंताची मने अनंत चला अवतार घेऊ धरित करू दृष्टांताने पाहत संत भक्तू रचित तेव्हा बोले धरणीधर मी न घेता आता अवतार पूर्वी मी झालो तो मित्र कष्टभार होईल. अशा रीतीने ते बोलतात आता यावेळेस मी काय अवतार घेणार नाही कारण गेल्या अवतारामध्ये मी लक्ष्मण झालो होतो आणि तेव्हा मला फार त्रास झाला होता. हा आसवणी बोले द्विसहस्र आलं झालं अष्टविजती असे अपोषण निराहार त्वरण्य तुम्हा तुझे पै हा आता आपणाचे अवतार हवे अवतार नाट्य दाखवावे गो वामन तुझे रक्षावे प्रतिपाय साधून टाकोनी कपट कुटील भाव स्वामी जे हाते होई राव बोले कौतुक रमाव शिशापती राजे तू माझा पान सका समरमुखीचा पाठीला का तुझं विनभक्त टिळका अवतार मेले गे. अशा रीतीने जर तुम्ही अवतार घेत असेल तर या पृथ्वी तलावर तुम्ही अवतार घेईल माझे निजान पूर्ण तू सका माझा जीवनवन तुझं विनमत एक क्षण न गमेची सर्वता तू झाला ती पूर्वी लक्ष्मण लंकेशी केले रणकंदन बहुत सेवा करून मदत वाचले. गेल्या जन्मामध्ये तू लक्ष्मण झाला होता आणि लंकेमध्ये सगळं आपण लढाई करून माझी सेवा करून मला फार प्रसन्न केलं होतं. हा आता पुढे रात्री सत्वर होई माझा ज्येष्ठ समोर मी तुझी आज्ञा पाळीनंतर बळीभद्र होते. त्या अवतारामध्ये तू माझा मोठा भाऊ हो आणि बळीभद्र होऊन मी तुझी आज्ञा पाळेल. वडील बंधू तू होई देवकीच्या गर्भी धावली राही मी योग मायेच्या लोलाई पाठी तो तुझा. अशा रीतीने तू देवकीच्या गर्भी जाऊन राहा आणि मी योग मायेत माझ्या ह्याच्यामध्ये तिला पाठवून घेतो. कंसे वदिले गर्भ सकळ तुझं योग माया काढिलं मग गोकुळी नेऊन ठेविलं रोहिणी चाले जेठी. अशा रीतीने कंसाने तुझे सर्व गर्भ भरले की योग माया तो गर्भ काढून गोकुळामध्ये नेऊन रोहिणीच्या गर्भी ठेवी. माझा माया जायला यशोदेच्या उतरा मग मी न मथुरा सुरा देवकीच्या गर्भावरा माझा अवतार. अशा रीतीने देवकीच्या गर्भपोटी मी येईन उपचाराची पोकळी येईन मग तुम्ही आम्ही डोळ दोघेजण गोरक्षण संपूर्ण द्यायचे शृंगार करून साष्टांगण पुढे चालता संगण देवकीच्या उतरीवर गर्भ राहिला अशा रीतीने 7वा गर्भ देवकीच्या पोटी राहिलेला आहे. जो 2 दिवस गर्भ वाढे मंदिरी परम प्रकाश पडे जैसा फळफळ सूर्य चढे उद्या यावनी पश्चिते
वसुदेवाप्रती देवकी बोले 6 वेळा मी गर्भिणी झाले परी नवल वाटले ये वेळे गर्भाची मध लागी. मी पूर्वी 7 वेळा गर्भिणी राहिले पण मला काही नवल वाटते पण आता मला नवल वाटते. वाटे मी पृथ्वी उचलून की आकाशचा तोर घेईन समज सप्त समुद्र 60 म्हणून नकाग्री मध वाटे. हा ती घेऊन ना अंगार मुसळ मी समजली ना कौशदळ दैत्य मारावे समळ म्हणा माझी वाटत. वसुदेव म्हणे ती क्षणी न कळे ईश्वराची करणी. एवढा तरी वाचू दे विजय असं वसुदेव म्हणतो. हा एवढा तरी गर्भ वाचू दे. तो लागला 7वा मास निद्रा आली देवकीच. वसुदेवही सावकाश निद्रा आणि निमग्न तवती हरीची योग माया तिची ब्रह्मांदिका न कळे चर्या ईशा मात्रे महत लागा. ब्रह्मांड हे रचिले ब्रह्मा विष्णू शिवती नाही गर्भी आले पाळे तिने परी एकाचे नेत्रवणी सर्व पायने तिथं. आत्मसुखाचा समुद्र त्या पवडले जीव समस्त परी साकोने जनुमात गोडी तिथे जिंकुणाचे. हे चैतन्याची बुद्धी हे अरूपाची सर्व कृती ब्रह्मांडीचे उत्तरी नानागती एक सूत्रे नाचते. इथे निर्गुण गुणाचे आलेले इथे अनामाचे नाम ठेवले. हिने निराकाचा आकारे धरविला होता. हे पतीने करता गर्भिणी झाली प्रतिवता. ब्रह्मांड रचिले तत्वता इच्छा माते जे निधुने प्रसार सृष्टी घडी मोडी समग्र समाचारानुमात कळवणी पतीचे. हे कवटाने निदाने नक्कीच देवते उभे करी जीव पाडिल्यावरी नाना येऊन नवी नवीन कोणी स्वरूपाची दळ त्यावरी घालते ते गिराड पुढे स्वर्ग तो कधी आला त्याची गोड दाखवी. गोड ते कडवट केले कडवटा गोड फला दाखविले. अहंकार मंद जीवा पाजले वेडे केले सर्व. आता तो ये मायारूपी किती विपरीताची कधी तिने देवे गीता गर्भ काढून गोकुळाची पहिने चालिते ने देवकीचा गर्भ त्या मारायने काढून गोकुळामध्ये नेला. काही नेला काढून ब्रह्माने कान कडे करणी. रोहिणी वसुदेवाची पत्नी नंदीगृह त्याच्या वेळेने वसुदाची पत्नी रोहिणी ही नंदगृह होती. कंसाची या पहे दान नंदगृही राहिली लपवण. तिच्या पोटी नेऊन गर्भ घातला ते क्षणी निर्णय काही गर्भ पोटात घातला जवळ परामध्ये ज्योती सूर्य जैसा तेजस्वी अशा रीतीने जे रोहिणीच्या घरी तो गर्भ गेलेला आहे. जागी झाली रोहिणी तो 7 मासाची गर्भिणी म्हणे कैसे झाले गणे चिंतामणी. तिच्या मनामध्ये शंका आली की मी एकाच दिवशी 7 महिन्याची गर्भी कशी झाली. पूर्वी नसता गर्भ राहिला परमचिंताक्रांत तो हर करा. नंद येतो येत गळा समाचार होते जीवी डोंबरा चिंतामणी तो आकाश होते देव आले. चिंता करू नको रोहिणी वसुदेवाचा गर्भ अशा रीतीने तिला चिंता झाल्यावर आकाशवाणी झालेली आहे. आणि भगवंताने सांगितलंय तू घाबरू नको हा वसुदेवाचा गर्भ आहे. पोटी येतो गोविंद्र पोट तरील पृथ्वीचा भार ऐकता ऐकता सुख झाले समजता लोकाभावाचं सर्वांना चिंतेचा राग फुलला. तो बळीराम जन्मला 9 मास पडते. अशा रीतीने बळीरामाचा जन्म झालेला आहे. प्रकाशाला सहस्रकिरण त्याचा काळ दैदिप्यवान नंदे दाद गवटतो बळीपद नाम ठेविले. ऐता उपदला हिंद तो यशोदा झाली गरोदर हरी मायने अवतार तेथे घेतला ते देवा. यशोदा गर्भणी झाली इकडे कथा काहीची म्हटली देवकी पाये गाभडीने तो गर्भ नाही पोटात. इथे यशोदा गर्भीत राहिलेली आहे आणि तिकडे काय झालेलं आहे की देवकी घाबरलेली आहे. तिच्या पोटामध्ये गर्भ नाही. नेनो कैसी झाली करणी सांगे वसुदेवा लागुनी म्हणे गर्भ हा पडवती धरून गेला जिरून पोटात. अहो तो हा 7वा गर्भ माझ्या पोटामध्ये जिरून गेला. वासुदेव म्हणे ते वेळा कंस दागे गर्भ जिराला न कळे ईश्वराची कळा कंसाचा कडा माझं दूत सांगतो कंसाचे गर्भ जिरेला जेथे जाते ते कंस म्हणे आता आवत वाढले बहुत दबारचे. अशा रीतीने कंसाला सगळ्यांनी सांगितले हा 7वा गर्भ तिच्या पोटामध्ये जिरला आहे. आता कंस सांगतो हा 8वा जन्म येईल तो फार तुम्ही जपा. ग्रेवकी होता ती गर्भीनं जागाने ती तेल घालून 8व्याची आठवण विसरू नका सर्वदा देवकी उतरिता 8वा दिसते असं बैठला कंस बावा. जरी म्हणी 8वा आठवत जागृती सुचिनी स्वप्नी 8वा तिथे ध्यानी म्हणी 8वा तिथे बोलणे 8वा चैनी सोडिना भूमी तिथे 8व्याची 8वा तिथे आकाशी 8व्याने वाकिले जाते ज्योताची आठवण शिरसागरी श्रीहरी शिरावदेवत तुझे आज्ञा करी. पद्माची तिथेवरी शिशुपाळा उतरे होते विदर्भ देशीचा राजा त्याची तू वया आत्मजा तात्काळ झालेली कमलाच्या नमस्कार हरीचे जनन म्हणजे स्वया आपण आपली विषयना मात्र आपण देवकीचे गर्भी होऊन राहता दारा. अशा रीतीने भगवंताने
साधं कळलं की 8वा गर्भ हा देवकीच्या गर्भी फोटो राहिलेला आहे आणि सर्व आकाशामध्ये सर्व देव हळूहळू त्या नगरीमध्ये उपस्थित राहिलेले आहे. गर्भवाचा आला भगवंत म्हणता असं केलं साधूनंत निरा अवतारी जगन्नाथ जन्ममुक्ती दाखायचा त्याचे कैचा स्मरण जाय जन्म मृत्यू खंडोन तो राहिला गर्भी येऊन कल्पांती इकडे ना मुगात लौकिक दाविने मृत्यू लोकची देव तो ब्रह्मानंद जेव्हा जन्म मृत्यू दाखायचा जिला जागावून सरी आला तरी तोटावला काय होत पडला तो तैसा जनाला लक्ष्मीचे साधवित अनंत रूपी अनंत नामे अनंत अवतार अनंत कर्मे अनंत लीना गणेशामे भक्ता लागी वाजला अनंत ब्रह्मांड अनंत नित्य अनंत युगीजा अनंत कीर्ती अनंत रूपी अनंत मूर्ती आतगती भेटतात असो लौकिक विचारलेक गर्भी आला लक्ष्मीनायक कंसाती लागला दाख देखील नाता सर्वदा अशा रीतीने देवकी गर्भणी झालेले ते जन भावे गगनी खेळ काही न वाटे म्हणे तुके करून तुलत पोटी आला विदेही देवकी नाही देहावरी त्यांनी निघन तरी अवघा मुरारी तिथे देवकीला एकदम भीती वाटत नाही तिला वाटते माझ्या पोटामध्ये मुरारी श्रीकृष्ण दिसतोय मला वसुदेव म्हणे देवकीपती तुझं चिंता का अनवटी चित्ती आठवड्याची कैसी गती होईल ते काही ना ते वसुदेव देवकीला म्हणतो अरे तुला कशी काळजी वाटत नाहीये तू घाबरत का नाही कंस जपतो बहुत आठेवाचा करावया घात यावरी देवकी बोलत प्रतिउत्तर काय ते भुजा पिटवणं बोले वचन कंसाचा मारे ना फुटवणं मुष्टिक जांभळाचा प्राण क्षणमात्र घेईन मी हाक फोडेन गरजे दोर पुत्रविन पृथ्वीचा भार करुण दैत्यांचा संवार बंदी शाळा फोडीन मी आणि वेगे धनुष्यबाण युद्ध करीन मी दारुण जरा सुंदर ती बांधून 17 आवळणे अशा रीतीने देवकी वसुदेवला म्हणते या सगळ्यांचं युद्ध करेन काय जरासंधाला मी रथाला बांधून इथे 17 वेळा आणीन भस्म करीन काळ यवन रचिल द्वारका पट्टन सगळ रूपा शिक्षा लावणं पट्टराने आणि हाक बुडीली क्रोधे चोर जीवे मारिन महिमासुर निवटीने गौरव मारे निज भक्त अशा रीतीने जे जे राक्षस त्या ह्याच्यामध्ये आहेत ब्रह्मासुराला सुद्धा मी मारून टाकेन मी भक्त आता सारथी होईन दुष्ट सर्व संवादन मी ब्रह्मानंद परिमूर्त अवतारो पृथ्वी अशा रीतीने देवकी बोलते माझ्या पोटी भक्त परमवंत अवतरलेला आहे आणि सर्वांचा नाश करून मी हे करणार नाही वसुदेवाची चिंता वाटे ही घडते ती एवढ्या मोठे जरी बायनं माझ्याकडे अनंत होईल वसुदेव बोले देवकी तरी आता म्हणून येणे म्हणे काही देवकी पण ब्रह्म सनातन मी असे श्री गुरुजी नपुसंग त्यामुळे वेगळा मी निष्कलंक सकाळ माया चक्र करता येत मी सर्व दुष्ट असो मी अजव्य निरावय अजित आता निष्क्रिय आनंद माया करते मी प्रलय काळाचा शाता मी आधी मायेचा निश्चित मी तो वाचा परता माया निर्मिता मीच सगुण मीच निर्गुण मी तत्वर मीच लहान दैव दैत्य निर्मण हरता पळता मी ऐती देव की बोलून मागुनी जातीले मौन तो आकाशी देव संपूर्ण गजर करती तुदुंबिता अशा रीतीने देवकीने मौन धरलेला आहे आणि आकाशामध्ये सर्व देव गजर करतायत अवतरेला आता भगवंत करील दृष्टांता निपात देव मिळवणे समस्त दुःख मथुरे तळले अशा रीतीने आता भगवंताचा अवतार होणार आहे सर्व दुष्टांचा नाश होणार आहे असे सर्व देव त्या गुप्त मथुरेमध्ये उतरलेले आहेत ब्रह्मादिक आणि इंद्र बंदीशाळेचं पातळी समजत देवक जे प्रदर्शनाचं सुरुवर अशा रीतीने ब्रह्म आणि इंद्र बंदीशाळेमध्ये देवकीच्या भूतीने प्रदर्शन मारित आहे उभे ठाकणी वृद्धांजळी गर्भस्तुती आरंभणी जसचिदानंद वनमाळी देवकी जट दर्भागरोणी जय जय हरी नारायण गोविंदा इंदिरावर आनंद कंदा सर्वजा मुकुंदा परमानंदा परमाभूषा वरवता पद्मपद्मजानका पुराधना पंकजनेता परमभावना पद्म वल्लभा पशुपती जीवना पद्मवियासा परावचे पतित भावना पंकजधारका कमनीय रूपा निष्कलंका कमल स्वरूपा कमलनायका कीर्ती मोचक कमलेचा कल्पमोचक भक्तदारुण कैवल्य निधी कैड मंजना करुणात्काल कामविना काळ नाचना काळ आधी केशव विश्वभूषणा विश्वामरा वेद पाळणा वेदभृषा वेद स्थापना विद्वा विद्वंजन अशा रीतीने सर्व मंजुरेमध्ये देव आलेले आणि त्यांचे मंत्र जप चालवले आनंद विषय आनंद वदना आनंद नाम आनंद नयना आनंद नाम आनंद चरण आनंद कल्याण नमो तुते अवय रूपा अवतरे आता आराध्यावृता भजना अनंत असुरेना अधिकारना आपल्या अमानुषा पिता चिंतना आनंद रूप आनंद योजना अभेद्य अभेद्य आवड पूर्ण अन्य पार्वता
सर्वातीता सर्वता गुणासागरा गुणाज्ञा आम्ही सकल सुर तत्वता पाळून या राहतो आईची स्तुती करुणी जाण देव पावले अंतर्धान आनंद न मने पाया सुरवरांच्या ते देवा कंसाचा रात्र दिवस लागला आठव्याचा निशिरास आठही प्रयत्यास आठव्या विसर्जन आहे दुची पते पुसे कंस गर्भास किती आले मास त्या म्हणती संभव्यास नवमास अवघी सोडावो आपण येऊन कंसासुर उभा राही देवकीच म्हणून तवचे आनंद रूप साचर चिंता अनुमत नाही तर नाता ते घेऊन कृष्ण रूपाय दृष्टी कृष्ण रूप आहे पोटी बोलते एवढी कृष्ण स्वरूप आसन मत कृष्ण स्वरूप असे नसते भूषण संपूर्ण गृहिणी याच्या पृथ्वी आपतेज वायू निभाळ कृष्ण रूप तिथे सगळं सावरण निर्माण पुढे उभा कंस देख परी निर्भय देवकी जुळे ग महिषा पुढे म्हणजे का तैसा कंस बनते इंद्रा पुढे ज्ञानी पुढे मानव की केसरी पुढे मग की तुझ्या पुढे गावते की युद्ध का पुढे बाग कोकळे पुढे का करते विराच्या पुढे मागत यायचा ते अशा रीतीने आता नंतर सर्व देव आलेले आहेत आणि थोड्या वेळात नंतर ते आकाशवाणी होऊन आणि त्या कंसाचा जन्मकाळ श्रीकृष्णाचा होणार आहे चला आपण नंतर बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरुदेव भगवान की जय ओम नमो नारायणाय ओम नमो नारायणाय यमुनेच्या तीरी पाहिलं हरी यमुनेच्या तीरी पाहिलं हरी कनवाजली वाजली कनवाजली वाजली
राम कृष्ण हरे हा पांडुरंग नाथ
श्याम माखन चुराते चुराते, श्याम माखन चुराते चुराते, अब तो दिल भी चुराने लगे हैं। श्याम माखन चुराते चुराते, श्याम माखन चुराते चुराते, अब तो दिल भी चुराने लगे हैं। चुराते चुराते, अब तो दिल भी चुराने लगे हैं। श्याम माखन चुराते चुराते, अब तो दिल भी चुराने लगे हैं। श्याम माखन चुराते चुराते, अब तो दिल भी चुराने लगे हैं। बहाना बनाते बनाते, बहाना बनाते बनाते, अब बहाना बनाने लगे हैं। बहाना बनाने लगे हैं। श्याम माखन चुराते चुराते, अब तो दिल भी चुराने लगे हैं। श्याम गोकुल में आकर के जन्मे, और यशोदा ने उनको है पाला। श्याम गोकुल में आकर के जन्मे, और यशोदा ने उनको है पाला। और यशोदा ने उनको है पाला। अपने बालों के संग में कन्हैया, अपने बालों के संग में कन्हैया, कई बकरा चराने लगे हैं। कई बकरा चराने लगे हैं। श्याम माखन चुराते चुराते, अब तो दिल भी चुराने लगे हैं। नंदलाल यशोदा के मैया, गोकुल वालों का चलिया। नंदलाल यशोदा का कन्हैया, गोकुल वालों का चलिया। बहाना बनाते बनाते, अब बहाना बनाते बनाते, दीवाना बनाने लगे हैं। दीवाना बनाने लगे हैं। दीवाना बनाने लगे हैं। दीवाना बनाने लगे हैं। श्याम माखन चुराते चुराते, अब तो दिल भी चुराने लगे हैं। अब तो दिल भी चुराने लगे हैं। सद्गुरु देव भगवान की ओम नमो नारायण नमः। नमो नारायण। हरि द्वार पालो कन्हैया के दो, हरि द्वार पालो कन्हैया के दो। इधर पे सुदामा कड़ी बाबरा है, इधर पे सुदामा कड़ी बाबरा है, इधर पे सुदामा
सद्गुरुदेव भगवान ओम नमो नारायणाय सगळ्यांचे उपवास आहे सद्गुरुदेव भगवान ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अच्युताय नमः गोविंदाय नमः 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 अच्युताय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणाय नमः रघुनाथाय नमः अनंताय नमः रघुनाथाय नमः अनंताय नमः रघुनाथाय नमः अनंताय नमः रघुनाथाय नमः नारायणाय नमः जगन्नाथाय नमः नारायणाय नमः जगन्नाथाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय
Thank you.
Hare
कैमरामैन आ गया। ये एक जगह वो साइड आ जाओ ये साइड हेलो हेलो सगळ्यांना फुलं वाटते हातामध्ये जमा अर्पण करू सगळ्यांनी फुलं हातामध्ये घ्यायची आहे आणि मग आपण एका ताटामध्ये घेऊन एकदम त्या विभिन्न धर्माच्या पाण्यामध्ये आपण ते फुलं वाहणार आहोत. हा आणि फुलं फुलाच्या पायाखाली येता कामा नाही. अशा रीतीने आता श्रीकृष्ण जन्मकाळ जवळ आलेला आहे. देवकी पुढे पाहिले वाढे चतुर्भुज पडे संकटचक्र तिथे. अशा रीतीने या कंसाला देवकी उभा राहिल्यावर त्याला सगळे संकटचक्र न तिथे स्त्रीची आकृती सर्व बघाई विष्णुमूर्ती भारत तनेक सूर्याचं राज मुरकवणी कंदाची वळली शस्त्रे हातीची गळाली गोबडी तोंडाची पडली हाती फोडीची. अशा रीतीने जेव्हा कंसाने देवकीकडे पाहिल्यानंतर त्याला विष्णू शंखचक्र आता चतुर्भुज त्याबरोबर त्या कंसाची बोबडी वळालेले हातातली शस्त्र गळून पडलेले आहे. ओरडून या कंसपडे तर दरा कापे वाटी अडकडे विचार संचारे गृहामाच्या आपल्या. अशा रीतीने त्या बंदी जाळ्यातून कंस पळत पळत आपल्या घरामध्ये चाललेला आहे. कंस देवा शस्त्र घेऊन राग यापटी भेटते म्हणे आठव्याचे जीव मारणे टाकून मी. अशा रीतीने तो आता म्हणतोय की मी या आठव्याला जीव मारून टाकेन आणि काय करतो 8 व्याने मध्ये व्यापिले त्या असं गेले सगळे कंस रागे फिरवी वेवळे आले गेल्यावे. अशा रीतीने कंसाच्या रागाने तो वेडा कसा झालेला आहे. सगळ्यांच्या डोळ्याने रागाने बघतो आहे. हा आता श्रीकृष्णाचा जन्मकाळ पाहू आले निजर सकळ दुदुंबिनादे निराळ दुदुमले ते देवा. अशा रीतीने हा आता श्रीकृष्णाचा जन्मकाळ आहे. सर्व भागाच्या मध्ये गरजर होत आलेले आहे. विमानाची दाहली दाटी वाव नाही नभा पोटी करती देव तुमन वृत्ती आनंद पोटी न समाये. अशा रीतीने
हा आकाशामध्ये विमानाची दाटी झालेले सर्व देव आता सुमन उच्ची करताय. वर्षा ऋतू श्रावण मास बुद्धाष्टमी कृष्ण पक्ष अवतरला कमल द्राक्ष रोहिणी रक्त जरा फुलं घेतली का सगळ्यांनी आता. वर्षा ऋतू श्रावण मास बुद्धाष्टमी कृष्ण पक्ष अवतरला कमल दलाक्ष रोहिणी नक्षत्र ते दिवशी जो महोशी अवतार म्हणून साजरा चंद्रपुंडवार जागला शशीचा उतार तुझ्या आधी ओंसाची मध्यरात्री अष्टमीच देवकी पुढे परमपुरुष चतुर्भुज ऋषिकेश नियामा गुण डोळतय. आता वर्षाची मोठी असं मायावा पडली जे जाऊनी तेथे अशी ऋत अशा रीतीने सर्व देवांनी आकाशातून पुष्पवृष्टी केलेली आहे आणि श्रीकृष्णाचा जन्म आता झालेला आहे. चला जागा उघडा पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, कन्हैया लाल की सद्गुरुदेव भगवान कन्हैया लाल वाईफाई लगाया है इन्होंने। चमचा नहीं है इसमें पानी होता पानी ताईला चमचा माधवाय नमः केशवाय नमः नारायण नमः। अरे मैंने नहीं हो रहा
आणि लाव ना ठंडी लग रही है जल्दी करो ठंडी लग रहा है अंगोळ घाल ना हात लाव अरे उलट कुठे घरात ठेवायचा घरात कपडा कुठे माझा ते पुढे पुढे ओम नारद अरे बाळा चांगले देव निघाले आता रे बघ तुझे आत्ताची वाटली
अभी मुकुट का ले लो।
अभी कान्हा का प्राकट्य हुआ है, बधाई गीत आप लोग को नृत्य करना है। अभी झूले का गीत गाया जाएगा। हाँ बिल्कुल बिल्कुल। उसके बाद में फिर बधाई का गीत झूले का गीत गाएंगे। झूले की जो रस्सी है वो आहिस्ता आहिस्ता सब पीछे सब एक दूसरे को हाथ लगा रहे हैं। अभी एक मिनट, एक थांब इधर आओ। एकदम स्लो. अच्छा, सगळ्यांच्या हातामध्ये रस्सी असेल, एक दुसऱ्याला हे करा आणि आस्ते असते. अच्छा, झूले की रस्सी